43 धावांचा हा टार्गेट आपण पाहतोय. तर निश्चित या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं खूप लाखोचं सहकार्य मिळालं असे आमच्या आदरणीय सुरेश चौधरी साहेबांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन आमचे संतोष मात्रे साहेबांनी त्या आशीर्वाद आपण दादांचं यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. अतिशय सुरेख फटका आणि या दमदार सुरुवात पाहतोय आपण सुरेश चौधरी साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान होताना पाहतोय आपण. तर एक चांगली सुरुवात चौकानी काको करते बॅटिंग पहिल्या पण अंतिम सामन्यासाठी ट्रिपली जाऊची आवश्यकता आहे. बॅटिंगला प्रारंभ केला इथे मात्र बॅटर पाहतोय आपण. बॅट्समॅन बढ़िया लगा था या फेकचा फटका पाहतोय आपण. ऑन साइड कडे या पद्धतीने मात्र सीमा पार बॅक टू द बॅक दुसरा हात खणखणीत दमदार. आणि आता मात्र चांगली दमदार सुरुवात. काय क्षण पाहतोय आपण. अंतिम सामना पाहतोय. एक ग्रामपंचायत पण दोन संघ पाहतोय. पिंपळगाव विपक्ष राजनोरी अशी फाईट. कुठल्याही टीमचा जर विजय झाला तर एकच ग्रामपंचायतचा विजय होईल हे दोन्ही टीमचे खेळून मान्य केलं. पण शेवटी गावाचा निर्माण झाला तर पिंपळगाव राजनोरी अजून एक चांगला फटका. यावर फक्त चेंडूमध्ये लाईनच्या बाहेर लागोपाठ 30 चेंडू तिसरा हात दमदार चौकार. ग्रेट बॅटिंग संतोष पाटील आणि चौकारची हॅट्रिक. आपको बड़ा जबरदस्त मारी तबल के बढ़िया बैट्समैन है. दुसरी बाजू अंतिम सामन्यामध्ये ह्या हॅट्रिकला वेगळं महत्व आहे चौकाराच्या. सलग 3 चेंडूवर 3 नेत्र दीपकची चौकार पाहते आपण. टीमची धावसंख्या 12. पहिल्या षटकामध्ये इरादे 7 आहे. गावदीप पिंपळगावची की आम्ही चॅम्पियन बनण्यासाठी कालीच्या नगरीमध्ये आलोय. पहिल्या सामन्यापासून अतिशय जबरदस्त कामगिरी. बॅकफुट स्टिअर केले पाहते आपण. पॉइंट आणि गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते आणि एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होताना पाहते आपण. धावसंख्येत बदल. धावसंख्या 13. अजून सामना जिंकण्यासाठी 30 धावेची आवश्यकता असेल. चॅम्पियन बनण्यासाठी केंद्रीय मंत्री चषक 2023 चषक उचलण्यासाठी निश्चित खूप चांगली बॅटिंग करताना पाहते आपण. गावदेवी पिंपळगावचे सलामीचे बॅटर खास संतोष पाटील सातत्याने कित्येक वर्षापासून पाहते. अनेक गावामध्ये जाऊन अनेक मैदाने गाजवली आपल्या संघासाठी. तो संतोष पाटील मात्र 40+ टीमच्या माध्यमातून आपल्या गावाचं नाव मोठं करताना पाहते आपण. या षटकामध्ये वापसी करावी लागेल गावदेवी टीमला जर सामना जिंकायचा असेल तर. रोहिदास या मात्र यावेळेस हा फटका पाहता आपण. मी डाऊनला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि संधी होती तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट करतोय टीमचा कॅप्टन संतोष जोशी. आपल्याला वाटते की पिंपळगावमध्ये रवी याला संधी मिळाली होती. त्या संधीचं त्याने सोडलं केले. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. 3 ओव्हर में अगर इतना लग जाए तो हो गई जीत. चांगली दमदार सुरुवात. 14 काय पुरुष लागो. रोहिदास यांनी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खूप चांगले षटक हाताळले. त्याच्या अगदीच मात्र आक्रमण केलं. या सुरेख फटका. काय क्लास आहे. क्लात्मक क्रिकेट आणि सदाबहार आलाय हा चौकार. जोनीवर गेद रिव्हर मारी. तर पहिले षटकामध्ये अतिशय दमदार तुफानी बॅटिंग. 18 धावा धावफलक म्हणजे विजय जवळ घेऊन येताना पाहतोय पण. चॅम्पियन बनण्याच्या दिशेकडे वाटचाल करताना पहिल्या षटकामध्ये तब्बल बिनबाद 18 धमाकेदार दमदार तुफानी सुरुवात पाहतोय आपण टीम पिंपळगावची.